नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आपल्या मोबाईलमधून अपर आय डी कशी डाउनलोड करायची। अपर आय डी डाउनलोड केल्यानंतर आपण आपल्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये अपर आय डी जेव्हा लागली तेव्हा आपण दाखवू शकतो। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये गूगल ओपन करून घ्यायचं आहे। या ठिकाणी टाईप करायचं आहे डिजिलॉकर। डिजिलॉकर टाईप केल्यानंतर अशा प्रकारे गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट आपल्या समोर येऊन जाईल। या ठिकाणी पहिलीच वेबसाईट आहे मित्रांनो, या ठिकाणी क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर डिजिलॉकरची ऑफिशियल वेबसाईट येऊन जाईल। या ठिकाणी वरच्या साईडला एक ऑप्शन पाहायला मिळतील, साइन इन। साइन इन वरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे नवीन पेज ओपन होईल। या ठिकाणी आपण मोबाईल नंबर, यूजर नेम किंवा आधार नंबरने लॉग इन करू शकता। जर आपण अपर आय डी क्रिएट केली नसेल तर या ठिकाणी साइन इन करून अपर आय डी क्रिएट करू शकता। काही विद्यार्थ्यांच्या शाळा या कॉलेजमध्ये अकाउंट उघडलं असेल त्यांनी साइन इन वरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एलो परमिशन मागतील। या ठिकाणी एलो करायचं आहे। एलो केल्यानंतर अशा प्रकारे पेज येऊन जाईल। या ठिकाणी फुल नेम टाईप करायचं आहे, त्यानंतर डेट ऑफ बर्थ, त्याच्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे, त्याच्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल आय डी, त्याच्यानंतर 6 अंकी पिन क्रिएट करून घ्यायचे आहेत। सर्व माहिती भरून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। आपल्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल। OTP टाकल्यानंतर आपला पिन सक्सेसफुली होईल। त्याच्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाईप करायचा आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपण जो 6 अंकी पासवर्ड क्रिएट केला आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे। पासवर्ड टाकल्यानंतर साइन इन वरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये एक OTP जाईल, तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर डिजिलॉकरमध्ये सक्सेसफुली लॉग इन झाले आहे। या ठिकाणी आपल्याला अपर आय डी ऑप्शन पाहायला मिळून जाईल। अपर आय डीवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर थोडी वाट पाहायची आहे। डाउनलोड झाल्यानंतर ओपन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ओपन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अपर आय डी ओपन होऊन जाईल। अशा प्रकारे आपण आपल्या मोबाईलमध्ये अपर आय डी डाउनलोड करून ठेवू शकतात। जेव्हा शाळा कॉलेजमध्ये अपर आय डी लागल्यावर आपण हे आय डी दाखवू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।